पण लोक मालक असतात ना ते नाव 100% ठेवतात का दुसऱ्या माणसांचं काय पोरं असतात त्यांची नाव खराब करायचं ह्या करायचं ते करायचं. तसं आपण मालकाचं पण आज जिंदगीत आपण कधी नाव पण खराब करणार नाही. नमस्कार मित्रांनो, आज खिरकालीचं मैदान आहे आणि आज मुंबईला 2-3 मैदान आहे. पोसरीचं मैदान आहे, ओवल्याचं मैदान आहे, पण मी खिरकालीच्या मैदानाला आलेलो कामावरनं जस्ट आता झालो आणि कोण कोण आलेत हा व्हिडिओ न बनवू थेट आता मुलाखतीत चालू करूया. आता नवीन खरेदी आहे बलमा, आपण याची मुलाखत घेऊया, बघूया गाडा मालक काय बोलतात आणि किती गाड्या झाल्या. 2 गाड्या आता त्यांनी सांगितलं मला झाल्यात, कोणत्या बैलामध्ये झाल्यात, कोणत्या गाडा मालकाच्या बैलामध्ये झाल्यात ते सर्व विचारूया. आणि इथून आता पुढचं पण व्हिडिओ येतील, त्या व्हिडिओला सर्वांना लाईक करा, या व्हिडिओला पण तुम्ही चांगले कमेंट करा. धन्यवाद. खिरकाली मैदानामध्ये नवीन खरेदी तर आपण विचारूया. ज्यांनी पकडलं त्यांना तर तुम्ही ओळखतच असेल पंकज ड्रायव्हरचे भाऊ नामदेव दादा आहेत. काय सांगाल, कुठली खरेदी सांगा. आपण आज जुन्नरमधून खरेदी केलेला आहे. हा आपण दोन्ही साईडून पब्लिकला पळवतो, ठाम दोन्ही साईडून करतो. ज्यावेळेस सुरुवातीला नवीनच आपण आणला त्यावेळेस पप्पू शेटचा छोटा लक्षा त्याला म्हणतात, आता म्हातारा लक्षा बोलतात, त्या लक्षामध्ये आपण 2 वेळा त्याला हाकलून आपण खरेदी केल्या, 2 वेळा शर्ती केल्यात, पब्लिकने पळून खरेदी केली. म्हणजे ठाम पब्लिकला पळतोय, ठाम पब्लिक दोन्ही साईडून कडतून पळतो. आज उजव्या साईडून पळाला, आज उजव्या साईड. दोन शर्ती कोणता वासरू होता आज? आपले जवळचे मित्र म्हणजे भरपूर जुने संबंध आपले वसारचे शत्रू वाहिले यांचा नवीन वासरू त्याची आत्ताच खरेदी केलेला आहे. तो औषा म्हणून बोलतो, लंपी औषा म्हणून असं नाव आहे त्याची आज त्याच्याबरोबर पळालाच. बरोबर. आता या बैलाचं वासराचं नाव सांगा. या वासराचं नाव बलमा. किती दाती आहे? 2 दात, आत्ताच 2 दात लावले. आता 2 दात म्हणजे आदतच होता. हा आदतच होता. आता खरेदीविषयी काय सांगशील? आता जसं सांगतो तू बोलतोय जुन्नर भागातून ना घेतलं? हा जुन्नर भागातून घेतलाय. आता कोणाच्या नावाने म्हणजे आणि कोणाच्या नावाने पळणार आहे ते सांगा. गाडी ह्या बैल हा आज म्हणजे पहिल्यापासूनच गणेश वाढवले, दुर्वी नामदेव भंडारी आणि पंकज ड्रायव्हर चांदप पहिल्यापासून याच नावाने बैल पळतो ना, शोरपर्यंत त्याच नावाने बैल पळत राहणार. बरोबर. आता खरेदी करताना काय काय गोष्टी बघाव्या लागल्या? खरेदी करताना आपला मित्र लालू धुमाल याची पारख आहे त्याने घेतला होता. त्यावेळेस मला व्हिडिओ आणि फोटो पाठवला. नामदेव बोलता असा वासरू आला आहे, आपल्याला घ्यायची आहे. बोलो तुला व्यवस्थित वाटत असेल तर घे, चांगला असेल तर बिंदास घे बोललो. तर त्याने आणला घरी, 2-4 फेऱ्या काढलं, नंतर डायरेक्ट पप्पू शेटच्या लक्षामध्ये टाकलं डायरेक्ट. त्यामध्ये 2 वेळा, एकदा बोनिली गाडी झाली, त्याच्यानंतर दविली गाडी झाली. दोन्ही साईडून डावीला दोन्ही शर्ती डावीला कडतून ठाम पळाला. मला वाटतं दविलीचं मैदान झालेलं 1-1.5 महिना झाला, म्हणजे भरपूर दिवस आधीच आणले तुम्ही? हा, भरपूर दिवस अगोदर आणलाय. फक्त बैल चर्चेत नव्हता, फक्त आपला वासरू आहे प्रसाद म्हणून. त्या वासरामध्ये बैल 3 वेळा गाड्या, आपण 4 ते 5 गाड्या झाल्यात, पण आपण अंधार म्हणजे त्याला उजेडत जास्त नव्हता आला. पण त्याला म्हणून आपण लालूला बोललो, आपण आता इकडचे मोठे मैदान आपण खेळाची सेवा चालू करू. या कारण म्हणजे वासरू प्रसाद आपला बैल चांगलाच पळतो. आता वरचा नियोजन केला आहे तो, 4-5 दिवस झाले वरती पाठवलं त्याला. आता त्याची वरती तयारी चालू आहे आता. बरोबर. आता तिकडे कोणत्या खेळामध्ये पळतोय जुन्नर? हा, जुन्नरमध्ये 4 गाड्यामध्ये पळत होता, आपल्या घाटामध्ये पळत होता, चांगला पळत होता तिथे पण. तिथून लालूने व्हिडिओ बघितला आणि खरेदी करून घेतला लालू. बरोबर. आता जसं तुमचा भाऊ स्वतः ड्रायव्हर आहे, म्हणजे काय बोलणं वगैरे झालं का घेताना की चला स्वतः पळून बघूया, किंवा तिकडे गेलं होतं का काय पंकज? नाही, बघायला झालंच नाही. आपला लालू विश्वास आहे तेवढा. लालूच्या पारख म्हणजे अशी खराब झालीच नाही काय. तेच आधी पण आमचा एक वासरू होता रोमन म्हणून, आदातला टॉपचा वासरू पडला होता. काही कारणास्तव त्याच्या पायाला दुखापत होऊन स्वर्गवासी झाला तो एक चांगला वासरू होता आमचा. चांगला डाव्या साईडून आतून पालाचा, पण फिट आतून 100% गाडी ओव्हरटेक करून द्यायचा. बरोबर. आता पब्लिकला पळतंय म्हणजे बघा, पायऱ्यांचं खूप सारं मागणं होत असतील की आम्हाला द्या, म्हणजे कसं काय मॅनेज करायला तुम्ही? आता बघू, आता फर्स्ट टाईम आम्ही बाईट दिली या वासराची. आता याच्यानंतर चांगला कोणाचं नियोजन आलं तर आम्ही 100% करीत जाऊ. बरोबर. आमची आता झालंय उसाटण्याचा पण मैदानाचा पायरा झाला आणि बोनिवलीच्या मैदानाचा पण पायरा झालेला आहे. बरोबर. वासराची रूपरेषा म्हणजे खूप छान दिसते, म्हणजे चौका त्याचं झालं, बॉडी स्ट्रक्चर म्हणजे चांगली दिसते. हा, 100% बैल मजबूत, म्हणजे बैल पालाच्या एरियामध्ये पाहिजे तेवढा फुल सगळं बांधा सगळं एकदम व्यवस्थित आहे. ते बघूनच आपण सगळी खरेदी केलेली आहे. बरोबर. आता तुम्ही सांगता कुठेतरी तुमचा रोमन जो आता नाही तुमच्यामध्ये, मग त्याची जागा चालवेल का? 100% नाव त्याने, आमचा रोमनचं नाव गाजवायला घेतलं त्याने आमचा. बरोबर.
आता बघा बरेचसे आव्हानं पण येतील याच्या पुढे जाऊन, कारण जसं असं तुम्ही आता नंबरामध्ये जाणार बघा, टॉपच्या लढती टॉपचे गाडा मालक पण तुमच्याशी गाड्या खेळतील, काय बोलाल? खेळू दे ना आपण. तर हे बघा बैलगाडी क्षेत्र आहे, सगळ्या बैल हारजीत प्रत्येकाची असते. जसं बैलाला वासराला पायरा होईल तसा वासराला आपण पुढं चालत जाणार आहे. ज्यांना इच्छा असेल त्यांच्याशी पण गाडी खेळू, त्यांना कोणाला खेळायचं असेल तर त्यांना पण गाडी खेळायला चान्स देऊ आपण. बरोबर आहे. आता या क्षेत्राचा अनुभव काय सांगाल? मी बघतोय बरेच वर्ष मुलाखती पण चालू होते तुमच्या मागं, आता काय बोलाल, म्हणजे अनुभव काय सांगाल? अनुभव तर खूप मिळाला अनुभव. असं म्हणजे मला वाटलं नव्हतं असं लोक बोलतील, पण अशी लोक भरपूर बोलायला लागली. पण आपण बोलून नाही दाखवत, आपण प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. आपण नंदीवरती भरपूर प्रेम करतोय. आपण माणसासाठी नाही जपत, आपण नंदीसाठी जपतोय. बरोबर. आपण ज्या नंदी पळत असेल त्या नंदीला आपण ना 100% गुलालात आणि उजेडात आणण्याचा प्रयत्न आपण करतोय. बरोबर. आपण कोणत्या बैला मालकाला नाव नाही ठेवत ना, आपण कोणत्या बैलाला नाव नाही ठेवत. पण लोक मालक असतात ना, ते नाव 100% ठेवतात का दुसऱ्या माणसांचं काय पोरं असतात त्यांची नाव खराब करायचं, ह्या करायचं ते करायचं. तसं आपण मालकाचं पण आधी जिंदगीत आपण कधी नाव पण खराब करणार नाही ना, कधी आपण त्या मालकाला बोलणार पण नाही. बरोबर. आता खिरकालीचं मैदान आणि या मैदानामध्ये मी कायम बघायचो तुम्हाला, तुम्ही असायचं बरेच जणांचे बघा. आता खाली सुट्टीला गाड्या गेल्यानंतर पण तुम्ही कोणचंही म्हणजे भेदभाव न करताना प्रत्येकाच्या गाडीजवळ पण उभं राहतात. हां, आपले बघा बैलगाडी क्षेत्र आहे आपलं, जीवाभावाचं भरपूर मित्र आहेत सगळ्यांचे. आपण असं काय नाही, आता कोणता पण बैल असू दे चांगला, ज्यांनी आवाज दिला बैलाच्या करायला थांब, सुट्टी करायला थांब, तर आपण 100% बैलाची सुट्टी करतोय. असं काय आपण कोणाच्या विरोधात नाही जात, कधी कोणाच्यात नाही. आपण ज्या वेळेस आपला वासराने दात पाडला होता प्रसादने, त्यावेळेस आपण साईडला उभा होतो. ज्यावेळेस काय बैलाची पण क्षमता असते, दात पडल्यानंतर 10 दिवस 15 दिवस थांबायचा असतो बैलाला, पण तेवढा आराम द्यायला लागतो. बैल तापामध्ये बैला ताप आलेला असतो, हे असतो, म्हणून आपण जरा 10-15 दिवस आपण थांबवला होता. नंतर परत याच वासरामध्ये आपण घेऊन आपण कमबॅक करून परत दाखवलं होतं आपण. बरोबर आहे. आता एकदा पुन्हा नाव सांगा मला वासराचं काय? वासराचं नाव हा बलमा नाव आहे. हा जुन्नरमधून आम्ही खरेदी केलेला आहे. बरोबर. चला, तुम्हाला जास्त वेळ नाही घेत, आता सकाळी लवकर झाला असेल, 2 गाड्या झाल्या तर? हा सकाळी लवकर झालो होतो, 2 गाड्या झाल्या. आता निघतात घरी? हा घरी निघतोय आता. बरोबर आहे. आता दोन्ही गाड्या त्या वासरामध्येच झाल्या? हा दोन्ही वासरा त्याच एकाच वासराच्या अंशामध्ये झालेले. बरोबर. शत्रुघ्न वाहिले म्हणजे दोघं शत्रुघ्न वाहिले ते? दोन्ही मालक, दोन्ही शत्रू वाहिले, दोघांचं पण नाव तेच आहेत. बरोबर. चला, तुम्हाला पुढे पण तशीच गाडी चांगली पळवा, शुभेच्छा देतो. आणि थांबूया, वासरू तुमचं चांगलं नाव रूपाला यावं ही माझ्याकडून शुभेच्छा असते. धन्यवाद.